मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत। त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून जबरदस्त पाठिंबा मिळत आहे। राज्यभरातून मराठा समाज बांधव मुंबईत दाखल होत असताना त्यांना जेवण आणि पाण्याची गंभीर समस्या भेडसावत आहे। हॉटेल आणि दुकाने बंद असल्यामुळे आंदोलनस्थळी आलेल्या समाज बांधवांना अन्न व पाणी मिळवणे कठीण झाले आहे। या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील मराठा उद्योग लॉबी तसेच सकल मराठा समाज कोपरगाव शहर आणि तालुक्याच्या वतीने मोठ्या प्रमाणावर मदत पाठवण्यात आली आहे। मुंबईकडे पाठवण्यात आलेल्या मदतीमध्ये 7 क्विंटल भाकरी, 25 किलो ठेचा, 50 किलो शेंगदाणे चटणी, 25 लोणचे बरणी, 150 पाणी बॉक्स, 50 किलो फरसाण आणि 100 पाकिटे राजगिरा लाडू यांचा समावेश आहे। समाज बांधवांनी सरकारच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आणि मराठा आरक्षणाचा तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी केली, अन्यथा आंदोलन तीव्र स्वरूपास येऊ शकते असे त्यांनी सांगितले। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। जिजाऊ जय शिवराय। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आमचं हक्काचं आरक्षण मागतोय। त्याच्यात आता हे जे बसलेले मुख्यमंत्री यांनी फक्त एकच काम केलेले, जाती जातीमध्ये भांडणं लावून द्यायचं काम। पण आमचं एकच सांगणं आहे, मी आता मीडियाच्या माध्यमातून सांगतो, आम्ही आणला का पहिले याला काढा, नाही तर हा का महाराष्ट्र पेटून ठेवीन। हा बावड झालेला आहे, याच्या काय टार्गेट ठिकाणावर राहिले। पहिले याला काढा। तुम्ही ते विनोद तावडे ना, त्यांना तिथं बसवा, ते तरी आमचा प्रश्न सोडवतील आणि लवकरात लवकर करा। या 2 दिवसात त्याचा फैसला करा, याला काढून टाका पहिले तिथून, हे काही कामाचा नाहीये। अहो यांनी तिथं खाऊ गल्ल्या बंद केल्या, त्याच्यानंतर तिथं बाथरूम होते ते पाणी बंद करायला लावलं, आणि ते आपल्या याला लालबागच्या राजाला तिथं प्रसादाला गेले होते ते सुद्धा बंद केलं। म्हणजे काय बेकारी परिस्थिती आहे। म्हणजे आम्ही काय युपी बिहारून आलेलो काय? लालबागवाल्यांवर बलिष्ठ टाकलं पाहिजे। तो एक कोणता आयुक्त, तो गगराणी एक तो आयुक्त, त्याचा पण या ठिकाणी आम्ही निषेध करतो। आणि त्या आयुक्ताला म्हणा, तू थांब रे, तिथे येतोय आम्ही त्या याच्यामध्ये, तिथं आल्यावर मग तुझा भेट पाहतो। तू फक्त रोडवर भेट, आणि ते एक ते बावळट ते चष्मा लावून नाही हिंडत का ते बरोबर ते सदावर ते त्याला ते आवला दिला ना आता। ती माकडाची आवला त्याला जरा समजून सांगा त्याला। त्याच्या गाडावर धिंड काढलेली होती। आता इथं आता तू जर सापडला ना रोडवर, मी तर वाटा पाहून येऊ त्याची। मी तिथे मीडियावाल्याला विचारलं होतं याचं घर कुठे, मला सांगा, मी याच्या घरात पोहोचतो म्हटलं। आणि हा जर तिथे सापडला ना, याला ठोकला समजून घ्या। याच्या आले जे काय होईल ते पाहून घेईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। आले रे आले, हाके तुझी बारी झाली। आता सदावर्तीची टिल्लेची वारी। तो लाड अंतरेकर कुठं कोणत्या बेळ्यात बसले, ती पायाला 56 बांधून फिरती ना, तिची चित्रा तुझा कसा कुत्रावानी कशी पळती। येतोय आम्ही मुंबईला, लक्षात ठेव। मुंबईमध्ये 29 तारखेपासून या मराठा समाजासाठी आरक्षणाच्या लढाईसाठी आमचे क्रांती सूर्य, आमचे खऱ्या अर्थानं मराठ्यांचे योद्धा मनोज दादा जरांगे पाटील मुंबईत आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी त्या ठिकाणी ते उपोषण करत आहे। आजपासून त्यांनी पाण्याचा सुद्धा त्याग केला, पण त्यांना सपोर्ट म्हणून त्यांच्या पाठी उभे राहण्यासाठी महाराष्ट्रातून तमाम मराठा समाजाचे तरुण सर्वच वयोगटातले मुंबईत पोहोचलेले आहेत। पण महाराष्ट्र शासनाने खऱ्या अर्थानं आमच्या मराठा समाजावर अन्याय केला, त्या आंदोलकांवर अन्याय केला। पावभाजीच्या गाड्या असतील, छोट्याशा वडापावच्या गाड्या असतील, ज्या थोडंसं खाऊन आमच्या मराठा समाजाच्या आंदोलकांचं पोट भरलं असतं, त्यांना पाणी सुद्धा मिळून दिलं नाही। अशा प्रकारे आमचं मराठा समाजाचं हक्काचं आंदोलन आम्ही मागतोय। ऊन वारा पाऊस कसली तमानं बाळगता त्या ठिकाणी आमचा मराठा समाज आंदोलन करतोय, पण आम्हाला पाणी सुद्धा मिळू नये, पोटात एक अन्नाचा घात जाऊ नये, आमचं आंदोलन चिरडलं जावं, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने आमच्यावर अन्याय केलाय। पण असंच महाराष्ट्रामधून प्रत्येक ग्रामीण भागातून भाकरी असतील, चपाती असतील, लोणचं, ठेचा काय असेल ते सगळ्या ठिकाणून आमची ती रसद त्या ठिकाणी पुरवल्या जाते। पण आज कोपरगाव शहरातून आणि तालुक्यातून, खिरडी गणेश, यसगाव या भागातून आमच्या कोपरगाव तालुक्यातील मराठा उद्योजक लॉबी आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं आज जवळजवळ 5 क्विंटल बाजरीच्या भाकरी, ठेचा असेल, लोणचं असेल आणि पाण्याच्या बॉटल असतील, अशा त्या ठिकाणी आता या ठिकाणून रवाना होत आहेत। तर आमचे नगरसेवक कृष्णाजी आढाव असतील, पप्पूदादा वाबळे असतील, आमचे मार्गदर्शक अनिल भाऊ गायकवाड, विनयजी भगत, आमचे पप्पूदादा गोसावी, अशा सर्व समाजाचे, आता सिंधी समाजाचे लोक सुद्धा या ठिकाणी आलेत, मुस्लिम बांधव सुद्धा या ठिकाणी आलेत, दलित समाजाच्या लोकांनी सुद्धा सकाळी
सकाळी जी आमची रसद मुंबईला गेली, जितेंद्र रणशूर असतील, बनसोडे असतील, अशा बऱ्याच जणांनी सगळ्याच पाण्याच्या बाटल्या, भाकरी, फारसा सुद्धा या ठिकाणी आणून दिलं. सगळ्या समाजाच्या वतीनं आम्हाला पाठिंबा भेटतोय. मग सरकार आम्हाला आरक्षण का देत नाहीये? का आमच्या तोंडाला कायम पानं पुसली जातात? का आमच्या तरुणाला कायम आत्महत्या करावं लागते? पण आता इथून पुढं, आता आज नाही तर कधीच नाही. त्याच्यामुळे आज मराठा समाज पेटून उठलाय. मी देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र सरकारला विनंती करतो, केंद्राच्या हातात आरक्षण देणं. मग तुम्ही आम्हाला का आरक्षण देत नाही? का आम्हाला नेहमी नेहमी फसवतात? माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आत्ताचे उपमुख्यमंत्री, तुम्ही का त्या दिवशी तुम्ही छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर नतमस्तक झालात? शपथ तुम्ही खाल्ली, मग तुम्ही ती खोटी शपथ खाल्ली. तुमच्या मनामध्ये मराठा समाजाला आरक्षण देणं नाहीच आहे. मग कशा करता खोटं बोलतात, कशा करता फसवतात? मागच्या वेळेस जर मनोजदादा जरांगे पाटील मुंबईतून परत आले नसते तर निश्चितच मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं. पण एकदा शिंदे साहेब, तुम्ही मनोजदादा जरांगे पाटलांना फसवलं. आता आम्ही फसणार नाही. आता हा शेवट आहे. आता मनोजदादा जरांगे पाटील मुंबईतून आरक्षण घेऊन आल्याशिवाय ते परत मागे येणार नाही. आम्ही सगळे त्यांचे पाठीराखे आहोत, त्यांचे मावळे आहोत. खऱ्या अर्थानं आम्ही आता मनोजदादा जरांगेच्या पाठी उभे राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.